असते. आजचं काय आपलं नियोजन भुईमुग भिजवायचं चाललेलं आहे. त्या दुपारी भुईमुग भिजवून झाल्यानंतर प्रसिद्ध बैल शंभू त्याची मुलाखत घेण्यासाठी आपण सातरोडला जाणार आहे. तर 100% पुढचं व्हिडिओ आपला बघा. ज्यांनी सबस्क्राईब केला नाही चॅनल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला भिजवून कसं चाललंय ते दाखवतो. इथून असंही कॉक आहे आपला. त्या कॉक मधनं असं सरळ पाणी खाली पाटानं, त्याला पाट म्हणते ते. हे जे पाणी चाललंय त्याला पाट म्हणते ते. असं पाणी पाटानं असं या वावरात एक 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 दार द्यायचं. आता दार म्हणजे काय तुम्हाला दाखवतो. दार असं एवढं वावर झालंय आतापर्यंत भिजवून. असं दार देऊन पाणी एका वाप्यात सोडायला लागते. ह्याला दार म्हणतात, ह्याला वापा म्हणतात. असं दार देऊन पूर्णपणे असं भिजवायला लागतं. कसं हे आयुष्य अवघड कामकाज आहे ना. 4 तास झाले ऊन लागते एवढं डोक्यावरनं. उन्हात आणायचं चाललंय कामकाज. एवढं सोपं नाही हो शेती करणं, शेती जपणं. तर हे आलेलं पीक, आता हे पीक आहे 2 आठवड्याचं. तर हे 2 आठवडे पार चांगलं येणार, सगळं होणार. कुठेतरी काही ना काहीतरी नुकसान परत होणार. पाऊस तरी येणार, नाही तर प्राणी तरी नाश करणार. एवढं नाही, सगळे करणं म्हणजे सुखाचं नाही. दाखवतो तुम्हाला भुईमुग. वा कसा आहे भुईमुग. उगावलाय चांगला. 2 आठवडे झाले. आज आपण आपल्या शंभूकडे आलेलो आहे सातरोडमध्ये. आमचा तुम्हाला शंभू दाखवतो कसा आहे. महाराष्ट्र चॅम्पियन शंभू. आज आपण बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित बैल असा शंभू बैलाकडे आलेलो आहे सातरोडमध्ये. तर शंभू बैलाचे मालक ओमकार शेठ व प्रतीक शेठ आपल्याला जरा बैलाबद्दल माहिती देतील. ओमकार शेठ, बैलाचं नाव आम्ही ऐकलेलं आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये. आता बैल कुठले मैदान गाजवले बैलानं. बैलनाथ मध्ये इथं आपल्या जिरवाडी म्हणून एक गाव आहे. हा त्या बैलाला महाराष्ट्र चॅम्पियन झालाय. हा बागिनगर वगैरे खंडाळा वगैरे तिकडे पण एक दोन फायनल आहेत त्याच्या. बर. आता बैल दाताला कितव्या दाताला आहे. आता चौसा झालाय तो. चौसा झाला. बैलाचं नियोजन कुणाकडे असतं. बैलाचं नियोजन काय आमची सगळी टीमच करते. शंभू फॅन्स क्लब. ते सगळी पोरं. शंभू बैलाचं नाव ठेवण्यामागचं कारण काय. ते सोमवारी त्याचा जन्म झाल्यामुळे त्याचं शंभू नाव ठेवण्यात आलंय. शंभू नाव ठेवलं झालं. बैल फक्त आपला इथं पळतो का मुंबईला घाटाला वगैरे असतो. बैल आपला पहिला इथंच पळत होता. बर. पण परत तिकडे मुंबईला आपले एक मित्र ते त्यांच्याकडे पाठवलं. 1-2 महिने बैल होता तिकडे. बर काल सकाळी आला इकडे. बर बर बर. बैलाचं खुराकाचं नियोजन कसं काय असतं. खुराक त्याला आता आपण पहिला शेंगदाणा पेंड मका चुनी हा देत होतो, पण आता जरा चेंज केला. आपण खिलारकावचा आणलेला आहे परवा दिवशी. बर तो आता आपण देतोय त्याला. बर. बैलाचं असं नामांकित झालेलं मैदान कोणतं. गुलाल सर्वात जास्त तुम्हाला ह्या बैलानं गुलाल तिथं घेतला आणि तो आपल्याला आवडला. तो म्हणजे आपली इथं बागिंगरला एक झाला तो एक फायनल, तो एक चांगला नामांकित होता. बर. आणि तुम्हाला म्हणेल तिथे बर. बैलाची अजून काय खासियत. खासियत काय बैलाची आता हाय हळूहळू तिथं नियोजन करायचं. आला इकडे. नियोजन तुम्हीच सर्व बघता का बाहेर कोणाला दिलंय. नाही आम्हीच बघतो किती. अच्छा अच्छा. बैलाचं तसं रूपरेषा वगैरे बैल वगैरे चांगला आहे तुमचा, मजबूत आहे. अजून काय बैलाबद्दल माहिती. बैल घरचा साज आहे का खरेदी आहे तुमची. नाही घरचंच घ्यायचं आपलं. घरच्या गाईचा आहे. घरचंच घ्यायचं. अच्छा अच्छा, चांगलंय.